नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा ह्या मालिकेत आज आपण पाहणार आहोत. आनंदी सार्थकला दिसल्यापासून तो सैरभैर झाला. तो जाब विचारण्यासाठी त्याच्या बाबांकडे आला आहे आणि त्यांना विचारतोय, तुम्ही खरंच आनंदीला पाहिलं कुठे? सांगा मला, माझ्यापासून काही लपवू नका. आणि त्यांना समजून घालण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतं. तेव्हा सुखदाई सांगते, त्यांच्याकडे जर आनंदी आली असती तर त्यांनी तुम्हाला 100% सांगितलं असतं. त्यांनाही माहिती आहे तुमचा किती जीव आहे आनंदीवरती, की इतके वर्ष तुम्ही त्यांची वाट पाहत आहेत, तेव्हा ते तुमच्यापासून कशाला लपवतील हे सगळं. त्यांना माहिती असतं तर त्यांनी सांगितलंच असतं ना, असं म्हणत ती त्यांना समजवू लागते. आणि सगळेजण असंच बोलून त्याची समजूत घालतात. इकडे आनंदी त्यांना बघून लपलेली असते. तिलाही फार वाईट वाटत असतं, पण बाबा खरं सांगताय की काय म्हणून तिला भीतीही वाटत असते. नंतर बाबा त्याला समजून सांगतात, जर कधी आनंदी माझ्यासमोर आली तर सगळ्यात पहिले मी तुला सांगेन, आता काळजी करू नका, तुम्ही घरी जा, असं म्हणून त्यांना काढून देऊ लागतात. तेव्हा आनंदी त्यांना पाहून ती झाडांच्या पाठीमागे जाऊन कुंड्यांमध्ये लपून बसते. आणि सुखदा इकडे सार्थकला समजूत घालत घालत घेऊन चाललेली असते. आणि नक्की तुझी आनंदी जर समोर येणार असती तर नक्कीच तुला भेटली असती, आणि आता तू काळजी करू नको, असं म्हणत त्याला समजवत ती घरी घेऊन जायला निघते. आणि मग तिथनं झाडांच्या पाठीमागनं त्याची ही झालेली अवस्था आनंदीही पाहत असते. तो निघून गेल्यानंतर मग ती घरामध्ये जाते. घरामध्ये जाऊन ती सगळ्यांना सांगते, तुम्ही सांगितलं नाही ना त्यांना मी इथे आहे. तेव्हा सगळेजण म्हणतात, तू कुठे गेली होती, तुला किती शोधलं आम्ही. तेव्हा ती सांगू लागते, हे दोघंजणं किचनमध्ये आले तेव्हा मी किचनच्या खिडकीतनं बाहेर गेले, थोडं लांब जावं, माझ्या मागे येऊ नये म्हणून. तर तिथे दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम चालू होता आणि मला त्या सखुनेवरती दहीहंडी फोडण्यासाठी वर चढवलं. मग ते ऐकतच नव्हती आणि त्याच वेळेला त्यांनी मला तिथे पाहिलं. याचा अर्थ सार्थक सर जे म्हणत होते ते खरं होतं. आणि तू वरती चढलीसच का? तुला आधीच तब्येत बरी नाही, काही झालं असतं तर? तेव्हा ती म्हणते, आई आता मी बरी आहे ना, तू नको काळजी करू. आणि त्यांना कोणीही सांगायचं नाही की मी इथे होती किंवा आहे, असं म्हणू लागते. पण सगळेजण तिला हट्ट करत असतात. काय हरकत आहे, सार्थकरावांची काय अवस्था झाली तुला एक क्षण पाहून दिसत नाही का? त्यांचं फार जीव आहे तुझ्यावरती, खूप प्रेम करता अगं तुझ्यावर, तू का एवढंही त्यांच्यापासून लांब राहत आहे? त्याचं कारण तरी आम्हाला सांग. मनोजही तेच म्हणू लागतो की इतका जीव तुझ्यावर सार्थक लावतात आणि इतकं प्रेम करतात तुझ्यावरती, त्यांची अवस्था कसली झाली बघ तू एकदा तुला बघून. आणि मग त्यांच्याशी पुन्हा तू वापस जुळवून घेतलं तर काय हरकत आहे? नीना पण तेच समजवू लागते. पण आता ती वेगळ्या भाषेत सांगू लागते, बघा त्यांची काय अवस्था आहे, आणि जर तुम्ही पुन्हा एकत्र आले तर त्याच्यात वाईट तरी काय? तर तुझ्यावर किती प्रेम करताय अगं ते, त्यांचाही विचार कर, असं म्हणत तीही समजवू लागते. पण आता आनंदी कुणाचं काहीही ऐकायला तयार नाही. ती सगळ्यांना समजत असते, आता तुम्ही मला पुन्हा त्याच सगळ्या वाटेवर घेऊन जाऊ नका, मी पुन्हा कधीही त्यांच्या आयुष्यात परत जाणार नाही. आणि जर तुम्ही सगळ्यांनी मला खूप हट्ट केला तर तुमच्याशी सगळ्यांशी मी पुन्हा नातं तोडून खूप दूर निघून जाईल, असं म्हणत ती सगळ्यांना शांत करते. आणि पुन्हा मला त्या गोष्टीमध्ये अडकायचंच नाही आणि मला त्याचं कारणही कोणीही विचारू नका प्लीज. तुमच्या सगळ्यांसमोर मी हात जोडते, मी इथून का गेले, कशाला गेले, काहीही विचारू नका. आणि त्याचं कारण मी तुम्हाला कुणालाही सांगू शकणार नाही, असं ती सगळ्यांना बोलत असते. आणि प्लीज मी तुम्हाला इथून पुढे कधी भेटणारही नाही जर तुम्ही पुन्हा मला सार्थककडे वापस जा असं म्हणू लागले तर, असं ती सगळ्यांशी बोलू लागते. आणि तिला बाबा पण समजदारपणे सांगू लागतात, काय हरकत आहे खरंच, तू काय सगळ्यांपासून लपवत आहे? खरं कारण आम्हाला तर सांगू शकतेस ना, आम्ही तुझे घरचे आहोत ना. तिला ते क्षण आठवतात जेव्हा तिने वचन दिलं होतं तिच्या सासूला की मी पुन्हा त्यांच्या आयुष्यात परत कधीही येणार नाही, पण हे सत्य कुणाला सांगताही येणार नाही म्हणून तिला वाईटही वाटत असतं. आणि ती बाबांना सांगते, बाबा मला पुन्हा ह्या विषयावर कधीही प्रश्न करू नका, कारण मी ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आयुष्यभर देऊ शकणार नाही, कारण मी कुणाला तरी वचन दिलं आहे. आता ते काय आहे ते मला विचारू नका, असं म्हणत म्हणत ती रूममध्ये निघून जाते. सगळेजण तिची काळजी करतात, का ही मुलगी एवढी हट्टाला पेटली आहे. पण तिची आई म्हणते, तिचं मन आहे ना एकटं राहायचं, तर हा विषय आता इथेच सोडून देऊ, तिला राहायचं एकटं तर राहू दे. सार्थकला ते क्षण आठवत असतात जेव्हा त्याने दहीहंडी फोडताना आनंदीला जवळून पाहिलं. आनंदी त्याच्या जवळून निघून गेली. आता हे असं का झालं म्हणून तो विचारत असतो. त्याच वेळेला त्याचा भाई येतो. त्याचा भाऊ त्याला म्हणू लागतो की काय विचार करतोयस तू? आणि खरं सांगू का, माझ्या आईने तुला जे खोटं सांगितलं त्यामुळेच तुझ्या मनात सारखा तोच तोच प्रश्न येतोय. ध्यानी मनी वसे ते स्वप्नी चित्ती दिसे. आता तुला जे ध्यानात आहे, ज्या गोष्टीचा तू सतत विचार करत असतो, तीच गोष्ट तुला तुझ्या डोळ्यांनी दाखवली, याच्यात आश्चर्य तरी काय?
आणि तुला वाटत असेल तू आनंदीला पाहिलं तर ते सत्य नसेल अरे. आता तू सुखदासोबत नवीन आयुष्याची सुरुवात करायचा विचार करत आहे, त्यामुळे तुला घडोघडी सारखा आनंदीचा विचार येतो आणि आनंदीचाच रूप तुला त्या मुलीमध्ये दिसला असेल, ज्यामुळे तुला वाटलं की तू आनंदीला तुझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि हा तो भास आहे जो मनात सारखा येतो आणि तोच डोळ्यांनी तुला दाखवला आणि त्याच विचारामध्ये तू असा विचार करत आहे की तुला आनंदी दिसली. पण तसं काहीही नसेल. तुला माझ्या आईमुळेच हे डोक्यात खूळ आले. आईने सकाळी बोललं आणि तेच तुला सारखं दिवसभर आठवत राहिलं. पण खरं सांगू का, तू आता तुझा आयुष्याचा विचार फक्त सुखदासोबत कर. आता दुसरा कसलाही विचार करू नको असं सांगत त्याला तो सुखदाचाच विचार कर आयुष्यभर असं सांगून निघून जातो. इकडे काही वेगळी अवस्था आनंदीची नाही. आनंदीने इतक्या जवळनं सार्थकला पाहिल्यावर तिचाही जीव कासावीस झालेलाच आहे. पण आता सांगणार कुणाला? मनातली गोष्ट कुणाला सांगताही येत नसते. तेव्हा तिचे बाबा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. तिला ते बोलू लागतात की काय झालं आहे, माझ्याशी तरी तू सविस्तरपणे बोल, मनातलं काय आहे ते तरी सांग. पण ती काही सांगायला तयार नसते. बाबा तिच्याजवळ बसतात आणि तिला विचारू लागतात, इतकी वर्ष तू कशी काढलीस, कुठे राहिलीस, काय केलंस आणि इतके वर्ष दूर राहण्याचं कारण तरी काय, हे तरी तू मला सांगू शकतेस ना. पण ती म्हणते, बाबा मला तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर विचारू नका. जे उत्तर मी तुम्हाला कधीही देऊ शकणार नाही असं ते कोडं आहे. तिचे बाबा तिला म्हणतात, मी तुझ्या जवळचा नाही का, तुला जन्म दिला आहे, तुझ्या इतका जवळचा असूनही तू मला सत्य का सांगत नाही आहे, का तू सार्थकपासून दूर राहते. तेव्हा ती म्हणते, बाबा मी तुम्हाला आयुष्यात पुन्हा ह्या प्रश्नाचं उत्तर कधीही देऊ शकणार नाही आणि मला ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही विचारूच नका. मी माझं आयुष्य निवडलं आहे. आता मी त्याच वाटेने जाणार आणि आश्रमात राहणार, तिथली सगळ्यांची सेवा करणार. आता माझं आयुष्याचं एकच टार्गेट आहे, ते म्हणजे आश्रम. आता सार्थककडे पुन्हा कधीही वळून मी येणार नाही आणि जाणारही नाही. त्यामुळे तुम्ही मला समजूत घालूही नका आणि काहीच प्रयत्न करू नका. तुम्हाला मी कधी भेटले होते हे सुद्धा तुम्ही विसरून जा आणि मलाही माझ्या आयुष्यात पुढे जाऊ द्या असं म्हणत ती बाबांना हा विषय परत काढूच नका असं सांगते आणि बाबांना कवटवून मिठी मारते. तेव्हा तिचे बाबा म्हणतात, आता तू पुढे काय करणार आहेस? तेव्हा ती म्हणते, माझं ठरलं आहे आश्रमात जायचं, पुन्हा इथे परत कधीच यायचं नाही. इकडे सार्थकला काही केल्या चैन पटना. तो सतत विचारत असतो, ते म्हणजे आनंदीच्या. सुखदा तिथे येते, त्याच्याजवळ बसते. तिच्याशी तो बोलताना तिची माफी मागतो. माझ्यामुळे तुलाही खूप त्रास झाला आहे, मला ते जाणवत आहे. पण काय करू, प्रेम आहे ते प्रेम मी काही एका मिनिटात विसरू नाही शकणार. सुखदा म्हणते, मी समजू शकते. खरं प्रेम, पहिलं प्रेम जे तू आनंदीवर केलंय, जसं की ते मी तुझ्यावर करते आणि मी स्वतःला कशी थांबवू शकत नाही तुझ्यावर प्रेम करण्यावरती. तुझ्या प्रत्येक गोष्टीने मला तुझ्यावर प्रेम करण्यासाठी आणखी प्रोत्साहित केलं जात आहे आणि मी तुझ्या आणखी जास्त प्रेमात पडू लागले आहे. आणि मी कितीही स्वतःला थांबवलं ना तुझ्यावर प्रेम करायचं नाही, तरी ते आणखीनच वाढत चाललं आहे. काय करू, मी तुझ्यावर इतकं प्रेम करते, तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. जर आनंदी तुझ्या आयुष्यात परत येण्याने तुला आनंद होणार असेल तर तेही मला चालेल आणि तेही मी सहन करेल. आनंदी जर तुझ्या आयुष्यात परत आली तर मी तेही स्वीकारेल असं म्हणत त्याला ती समजूत घालत असते आणि तो तिला सॉरी म्हणत असतो. खरंच माझ्यामुळे तुला खूपच त्रास झाले आहे, मला हे जाणवते. पण काय करू, मी आनंदीला विसरू शकणारच नाही. तर ती म्हणते, विसरू पण नको, तुला विसरायला कोण सांगत आहे, ते तुझं पहिलं प्रेम आहे, त्यामुळे तू कायम तिला आठवणीत ठेव. आणि तिच्या आठवणीत असं स्वतःला त्रास करून घेतो तेव्हा मलाही फार वाईट वाटतं आणि मलाही तुझ्यावरती खूप प्रेम आहे, म्हणून तुला झालेला त्रास मला सहनच होत नाही असं म्हणत ती त्याच्याजवळ जाते, त्याला मिठी मारते. तो तिला सॉरी म्हणत असतो, कारण त्याच्याकडनं तो इतकं प्रेम तिच्यावर करतो ते काही त्याला विसरणं शक्य नाही, म्हणून तिची माफी मागतो. आपल्याला सकाळी सकाळी पुढे असं दिसतं की सार्थकची बहीण त्याला हट्ट करत असते की मला एक नवीन मोबाईल घ्यायचा आहे. तुमच्या वेडिंगमध्ये जे काही नवीन कार्यक्रम होतील ते सगळे क्षण मला त्या फोनमध्ये कॅप्चर करायचे आहे आणि मला प्रत्येक क्षण टिपून ठेवायचा आहे. सार्थक तिला म्हणतो, त्याच्यासाठी नवीन मोबाईल घ्यायची काहीच गरज नाही. आपल्याकडे कॅमेरामॅन वगैरे सगळे असू शकतात, आपण त्यांना हायर करू, त्यांना ठेवूया ह्या सगळ्या गोष्टींसाठी. पण तो म्हणतो की नाही, मला नवीनच मोबाईल पाहिजे आणि तिला समजवण्यासाठी तो म्हणतो, मोबाईलची गरज नाही, आपण कॅमेरामॅन हायर करू आणि मोबाईल वगैरे काय मागायचा नाही, तू लग्न आहे म्हणून. इकडे आपल्याला असं पाहायला मिळेल की वृंदा
शलाकाला सांगत असते, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी आनंदीला पाहिलं होतं. माझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही आणि पाहिलं ना आता काय झालं आहे. खरंच आनंदी पुन्हा वापस आली आहे. आता ती सार्थकला पण दिसली, पण ती नाशिकमध्येच कुठेतरी आहे. पण कुठे तिला शोधायचं? शलाका तिला म्हणते, आपण जर तिला शोधून आणलं तर मग आपल्याला या सुखदाला या घराबाहेर काढता येईल, त्यांचं लग्न मोडता येईल. आपल्याला काही करून तिला शोधायलाच हवं. मला तरी वाटतंय आपण तिची बातमी जर पेपरमध्ये दिली आणि मग तिथे कोणी पेपरमध्ये पाहिलेली बातमी पाहून आपल्याला तिला शोधून आणलं तर तेव्हा वृंदा म्हणते, खरंच तुझं डोकं म्हणजे डोकं आहे. खरंच असं केल्याने काय होईल तुला माहिती आहे का मूर्ख कुठली? आता तिला शोधायचं एकच ठिकाण, जे म्हणजे तिच्या आईवडिलांचं घर. ती मुलगी तिथेच सापडेल. तिच्याबद्दल माहिती तिच्या आईवडिलांना 100% असणार आणि त्यांच्याकडनंच माहिती कळेल. शलाका म्हणते, ती जर वापस आपल्या आयुष्यात आली तर ही सुखदा नावाचं वादळ आपण घालवू शकतो. आपण त्या मुलीला ह्या घरातनं काढण्यासाठी आनंदीला आणणं खूप महत्त्वाचं आहे गं. ती जर आपल्याला पुन्हा भेटली तर त्यांचं लग्न मोडणंही सोपं होईल. वृंदाई तेच म्हणते, मी त्याचा सगळ्यांचा विचार केला आहे. आता तिच्या आईवडिलांनाच माहिती ती कुठे आहे आणि तेच आपल्याला तिच्यापर्यंत पोचवतील असं म्हणू लागते. आणि पुढचा प्लॅन आपण काय करायचं ते दोघीजणी मिळून तिथे ठरवू लागतात आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी आता तिच्या आईवडिलांच्या घरी जाऊन माहिती काढायचं ठरवतात. इकडे सकाळी सकाळी सुखदा सार्थकला विचारत असते, तू किती वाजेला ऑफिसला जाणार? तुझा टिफिन मी नेहमीप्रमाणे पॅक करायला घेते. जर लेट जाणार असेल तर पॅकिंग पण मी नंतरच करते. तेव्हा तो तिला सांगू लागतो, खरं तर आज मी ऑफिसला न जायचं ठरवलं आहे. त्याचं कारण म्हणजे आज माझ्या आयुष्यातला एक दिवस मी आनंदीला शोधण्यासाठी लावणार. मला आज आनंदीला पूर्ण दिवस शोधायचा आहे, जेणेकरून मला असं नको वाटायला का मी तिला शोधण्याचा प्रयत्नच केला नाही. आणि ह्या गोष्टीसाठी तो सुखदाला रिक्वेस्ट करतो. सुखदाई त्याला म्हणते, हो तू जाऊ शकतोस. मग तो तिथून निघून जातो. मात्र तिच्या काळजाचे 1000 तुकडे तो करून निघून गेलेला आनंदीला शोधायला. तिचा जीवाचा इकडे काहूर उठले. इकडे आनंदी सगळ्यांचा निरोप घेत असते आणि सगळ्यांना सांगत असते की माझी पुन्हा परत कधी आठवण काढू नका, कुणालाही सांगू नका मी तुम्हाला भेटली होती. मी माझं आयुष्य ज्या आश्रमात घालवले पुन्हाच तिकडे जाणार आणि पुन्हा तुम्हाला कधीही त्रास द्यायला परत येणार नाही. माझ्या आयुष्याची आता नवीन ओळख म्हणजे मी कल्याणी म्हणून आश्रमात राहणं एवढीच आहे. त्यामुळे मला कोणी हट्टही करू नका असंही आनंदीला तिचा भाऊ म्हणत असतो. पुन्हा एकदा विचार कर. पण ती म्हणते, आता विचार करायला वेळ नाही आणि करणार पण नाही. मी इथे 2 दिवस राहिली तर किती मोठे प्रॉब्लेम झाले आणि काय काय गोष्टींना सामोरे जावं लागलं दिसतंय ना. आता पुन्हा तेच नाही. मग अजून मी निघाले पण नाही तरी मला वापस यायची तुम्ही हट्ट करू नका आणि माझ्याकडनं कसल्याही प्रकारचं वचनही मागू नका असं म्हणत ती सगळ्यांना समजावून सांगते. आणि तिची आई म्हणते, ठीक आहे, तुझ्याशी आता कोण वाद घालणार? तुझं आयुष्य तुला हवं तसं घालव तू असं म्हणत ते तिथून निघू देतात तिला. ती सगळ्यांच्या आशीर्वाद घेऊ लागते, सगळ्यांना निरोप देते, सगळ्यांना सांगू लागते की तुम्ही तुमची एकमेकांची काळजी घ्या, अजिबात माझं टेन्शन घेऊ नका. तिचे बाबा बोलतात, मी तुला सोडवायला येतो. पण ती म्हणते, नाही मी जाऊ शकते एकटी. आता माझं आयुष्य मला एकटीलाच घालायचं आहे, तेव्हा मी माझ्या पद्धतीने घालेल. वहिनीची दादा काळजी घे, तिला त्रास होईल असं काय वागू नको असं सांगत तो तिला म्हणतो, पुन्हा कधी येशील? तर ती म्हणते, मला परत येण्याचा आता हट्ट करू नका, मी कधीच परत येणार नाही असं म्हणत ती आता त्या सगळ्यांचा निरोप घेते. आणि आदनमादनं फोन करत जा असं सांगितल्यावर ती हो बोलते आणि तिथून मग निघून जाते. सगळेजण इमोशनल झालेले असतात आणि पण सगळ्यांनी तिला जड अंतकरणाने शेवटचा निरोप दिलेला असतो. आदनमधनं फोन करत जागं, तेव्हा ती हो म्हणते आणि एकटीच तिचा प्रवास पुन्हा सुरू करते. इकडे सुखदाच्या जीवाचे काळजाचे तुकडे झालेले. तिने सगळ्यात पहिला फोन लावला तो कल्याणी ताईला. कल्याणी म्हणते, मी नाशिकमध्ये आहे. तर ती म्हणते, ताई मला तुला भेटायचं आहे. कल्याणी मग सुखदाला सांगते, मी तुला नाही भेटू शकणार, आत्ता मी संगमनेरलाच निघाले. तेव्हा ती सुखदा म्हणते, मला तुला भेटायचं आहे, तू मला असं सोडून जाऊ नकोस, मी खूप मोठ्या दुःखात अडचणीत आहे, तेव्हा तूच मला मदत करू शकते. आता काय झालं आहे विचारल्यावर ती म्हणते, मी असं नाही सांगू शकणार, माझ्या मनात काय चाललं आहे त्याच्यासाठी तुला मला भेटावं लागेल, मला भेटल्याशिवाय तू कुठेही जायचं नाही असं म्हणत ती कुठे आहे तिथे भेटायला सुखदा निघते. आता पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. लाईक करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.